सरन्यायाधीश भूषण गवई यांना महाराष्ट्र राज्यामध्ये प्रोटोकॉल न मिळणे यासाठी अधिकारी मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि राज्य शिष्टाचार प्रमुख अधिकारी हे जबाबदार. राज्याच्या प्रमुखांनी दखल घ्यावी. सरन्यायाधीश भूषण गवई हे मूळचे महाराष्ट्रातील भूमिपुत्र आणि त्यांची कर्मभूमी असल्यामुळे ते पहिल्यांदाच राज्यात महाराष्ट्राने गोवा बार कौन्सिलने त्यांचा सन्मानाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यासाठी ते आले होते आणि त्यांना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रोटोकॉल न मिळणं ही गंभीर बाब आहे. सुजाता सैनिक मुख्य सचिव, रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक आणि राज्य शिष्टाचार प्रमुख मनीषा म्हैसकर पाटणकर त्या सुट्टीवर होत्या, पण त्यांचा चार्ज कोणाला तरी दिला असेल, ते तरी असायला पाहिजेत ना. या अधिकारी जबाबदार असून राज्याचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्य शिष्टाचार मंत्री यांनी गांभीर्याने विचार करून ही बाब हलक्यात घेऊ नये. महाराष्ट्र राज्याचे भूमिपुत्र आपल्या कर्मभूमीतून देशाच्या सर्वोच्च पदावर गेलेले आहेत, याचा अभिमान आपल्या सगळ्यांनाच आहे. परंतु मनामध्ये एक हलकीशी शंका निर्माण होते, ती म्हणजे बौद्ध आणि मागासवर्गीय समुदायातील एक प्रतिनिधी अशा सर्वोच्च पदावर गेला आणि तो पहिल्यांदाच महाराष्ट्रात आल्यानंतर राज्यातील शिष्टाचार म्हणजे प्रोटोकॉल पाळण्याची जबाबदारी ज्या प्रमुख अधिकाऱ्यांची होती, खास करून या तिन्ही महिला अधिकारी असल्यामुळे एका बाजूला आपल्याला त्यांचा अभिमान आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीचा कर्तव्यातील कसूर त्यांच्याकडून आपल्याला दिसून येतो, ही गंभीर बाब आहे. मनीषा म्हैसकर या सुट्टीवर आहेत असं समजलं, मात्र सुजाता सैनिक आणि रश्मी शुक्ला यासुद्धा प्रोटोकॉल म्हणून उपस्थित नव्हत्या, हे स्वतः सरन्यायाधीश भूषण गवई यांनी निदर्शनात आणलं आणि कलम 142च्या संदर्भात जाणीवही करून दिली. महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की लोकशाहीचे तीन स्तंभ म्हणजे न्यायपालिका, विधिपालिका आणि कार्यपालिका हे समान आहेत. तर एव्हरी ऑर्गन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मस्ट रेसिप्रोकेट अँड गिव्ह इट्स ड्यू रिस्पेक्ट टू द अदर ऑर्गन्स. इतर वेळी राज्यामध्ये दोन महत्त्वाचे केंद्रीय नेते आल्यानंतर याच महिला अधिकारी कुठे ना कुठेतरी त्यांचा दिसेल असा वावर दिसून येताना आपण अनेक कार्यक्रमात पाहिलं असेल. त्याच पद्धतीने काही राजकीय पाहुणे राजभवनमध्ये होणारे समारंभ आणि तिथेल असणारा एक विशिष्ट वर्गातील गर्दीचा उत्साह आपण पाहिलेला आहे. मात्र सरन्यायाधीश यांचा दौरा आल्यानंतर, कार्यक्रमाची आखणी झाल्यानंतर सुद्धा या पद्धतीचा प्रोटोकॉल न पाळणं म्हणजे ठराविक अतिथींना मनापासून एक दर्जा आणि सन्मान दिला जातो आणि काहींना दिला जात नाही का, अशी शंका मनात आल्याशिवाय राहत नाही. तसेच सरन्यायाधीश हे मागासवर्गीय बौद्ध समाजातील आहे. तसेच सध्या सत्ताधारी राजकीय विचाराचा प्रभाव प्रशासनातही आलेला आहे का? आणि मागासवर्गीय जरी मोठी व्यक्ती असेल तरी त्यांचा आदर नाही झाला तरीच चालेल, या भावना प्रशासनात आली आहे का, ही शंका मनात येते. आणि या संदर्भात राज्याचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवार यांना यामध्ये काही दखल घ्यावी असे वाटत नाही का? राज्य शासनाने या पद्धतीच्या घटना गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कदाचित हा एक घटनात्मक जबाबदार पद असणाऱ्या व्यक्तीचा अपमान व अनादर म्हणून त्यांना न्यायालयात सुद्धा हजर जाऊ शकतो किंवा प्रामाणिक लोकप्रतिनिधी हक्कभंग सुद्धा जबाबदार अधिकारी यांच्यावर आणू शकतात. त्याच पद्धतीने विरोधी पक्षातील असणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही या संदर्भात काही भूमिका मांडलेले आपल्याला दिसून येत नाही. मीडियामध्ये या पद्धतीच्या बातम्या आल्या, मात्र अशा घटनांना जबाबदार असणाऱ्यांच्या विरोधात परखड भूमिका घेतलेली आपणास दिसून येत नाही. निश्चितपणानं सरन्यायाधीश यांना प्रोटोकॉल न देणं ही बाब हलक्यात घेऊ नये असंच या ठिकाणी नमूद करावं वाटतं. कारण की याचे परिणाम वेगवेगळ्या स्वरूपामध्ये लोकांच्यामध्ये आणि अंतर्मनावर झाल्याशिवाय राहणार नाही, ती बाब लक्षात घ्यावी. आपले प्रवीण मोरे,
रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ते, दिनांक 19 मे 2025.